पतंजलीला हायकोर्टाचा दुहेरी दणका। ट्रेडमार्क उल्लंघनाच्या प्रकरणी पतंजलीमध्ये 4.5 कोटींचा दंड, तर कोरोना उपचारासाठी कोरोनिलच्या वापराबाबत सोशल मीडियावरील मजकूर हटवण्याचे आदेश। मनोज जरांगे आणि राजू शेट्टींमध्ये जालन्यात रात्री 1.5 तास खलबतं। भेटीमुळे राज्यात तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग। राज ठाकरे यांच्यानंतर आज आदित्य ठाकरेंचा पुणे दौरा। पुण्यातील पूरग्रस्त भागाची आदित्य ठाकरे करणार पाहणी। जया अमिताभ बच्चन नको फक्त बच्चन म्हणा, खासदार जया बच्चन यांचं उपसभापतींना आवाहन। महिलांना पतीच्या नावाने हाक मारण्याच्या पद्धतीवर घेतला आक्षेप। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरकडून देशाला पुन्हा पदकाची संधी। मनू भाकर सरबजोतचं 10 मीटर एअर पिस्टलच्या मिश्र सांघिक गटामध्ये कांस्य पदकाच्या लढतीसाठी पात्र। भारत श्रीलंका तिसरी टी20 आज विजयासह सिरीजमध्ये श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचं टीम इंडियाचं लक्ष्य। आदित्य ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर। पुण्यामध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आदित्य ठाकरे घेणार आढावा। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी 31 जुलैला होणार सुनावणी। मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी, तर आमदार नितेश राणे सुनावणीसाठी उपस्थित राहणार। उरण प्रकरणामध्ये मुस्लिम आरोपी म्हणून आक्रोश कशाला? उरण हत्या प्रकरणावरून अबू आझमींचा भाजपला सवाल। जलप्रदूषण करणाऱ्या महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर कंपनीवर बंदी आणा, खासदार अमोल कोल्हे यांची लोकसभेत मागणी। दिंडी प्रमुखांच्या बँक खात्यात 20,000ची रक्कम जमा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला। लाखो वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर 1 ऑगस्टला सुनावणी। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडी। वाशीमध्ये शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मोर्चा। वाढीव वीज बिलाच्या संदर्भात किसान काँग्रेस आक्रमक। महावितरण कार्यालयासमोर किसान काँग्रेसचं आंदोलन। शहादा ते तिकोरा गावाला जोडणाऱ्या पुलाला तडे। वाहतूक सुरू असताना पुलाचे 2 भाग होण्याची शक्यता। सार्वजनिक बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष। अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते शीद फडणवीसांचा सत्कार। बाल गंधर्व रंगमंदिरामध्ये ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीद फडणवीसांचा सन्मान। लोणावळ्यामध्ये पर्यटकांची हुल्लडबाजी करणाऱ्या 26 पर्यटकांवर गुन्हे दाखल। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे पर्यटकांवर कारवाईचे आदेश। आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई। पंजाबमध्ये 600 कोटींचे हेरोईन जप्त। ड्रग्ज सिंडिकेटचा 3 सदस्यांच्या अटकेनं पर्दाफाश। बिहारमध्ये रेल्वेचा मोठा अपघात टळला। बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेसचं इंजिन डब्यापासून वेगळं झालं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।